मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी यावेळेस करण्यात आली। अजित पवार यांनी मसाजोगमध्ये मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळेस अजित पवारांनी देशमुख कुटुंबियांचं सांगितलं देशमुखांची हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे असं अजित पवारांनी म्हटलंय। तसंच आरोपींना सोडणार नाही असा शब्दही अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबियांना एक कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात कुठली शंका कुशंका राहू नये म्हणून दुसरी न्यायालयामार्फत देखील न्यायाधीशांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतो। अशा पद्धतीनं चौकशी होत असताना कुठेही त्याच्यामध्ये त्रुटी राहणार नाही याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणे गावकऱ्यांना त्या ठिकाणी घेतली जाईल। त्यांनी मला विश्वास दिला, गाववाल्याला विश्वास दिला, सगळ्यासमोर तुम्हाला सांगितलं की कोणीही आरोपी वाचणार नाही, फाशीची शिक्षा होणार आरोपीला आणि मीही त्यांना तेच मागितलं। ते फक्त उद्याचा दिवस वेळ दे म्हणले, 2 दिवसामध्ये आपण सगळी कारवाई पूर्ण करू। तर आपण बघतोय दादा धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ नका अशी यावेळेस मागणी करण्यात आलेली आहे। आज अजित पवारांनी मसाजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे, त्यांचं सांत्वन केलं आणि यावेळेस आपण बघतोय इथं जमलेल्या गावकऱ्यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात रोष व्यक्त केलेला आहे। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ नका अशी मागणीच अजित पवारांच्या समोर करण्यात आलेली आहे। तर ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे अशा शब्दात अजित पवारांनी देखील या सगळ्या घटनेचा निषेध केलेला आहे। अजित पवार देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी म्हणून मसाजोगमध्ये पोहोचले होते। अधिवेशन संपताच अजित पवारांनी मसाजोग गाठला आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे।